नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टी व्ही बुलेटिन या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या प्रोमोमध्ये जे काही घडलंय ना, ते पाहून अक्षरशः तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल. शेवटी विक्रांत आणि उर्मिला या दोघांनी घर सोडलंच आणि बुवा यांनी विक्रांतला नव्हे तर इंद्राला सुनावलं आणि सगळं खापर मालतीने शेवटी राणीवरच फिरवलं. राणीच्या थोबाडीतही मारली. नक्की काय घडलं मित्रांनो आजच्या भागात? चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजच्या भागामध्ये सुरुवातीला इंद्रा जरा जास्तच ना विक्रांतवरती चिडून गेलेला असतो, कारण राणीचे बाबा बुवा त्यांच्यावर त्याने जीवघेणा हल्ला केलेला असतो. याचे एक एक करून तो पुरावे आता घरातल्यांना दाखवत असतो आणि त्याला जाब विचारत असतो, अरे आता तरी खरं बोल ना, की हे सगळं कशासाठी केलंयस तू आणि का केलं विक्रांत? तरी हे विक्रांत हा नालायकच असतो. आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे घरामध्ये आत्तापर्यंत जे काही कांड झालेले आहेत ना, घरामध्ये जे काही आत्तापर्यंत घडून आलेलं आहे ना, हे सगळं विक्रांतनेच केलंय. आणि इंद्रा जो पुरावा त्याला दाखवतो ना, की माझ्याकडे एक असा पुरावा आहे ज्यामुळे तुला हे सिद्ध करायला अजिबातच ना मला काही करावंच लागणार नाही. तो पुरावा म्हणजे घड्याळ. आणि मग विक्रांत लगेच बोलू लागतो, एका घड्याळावरून तू मला जज करतोय आणि तुला असं वाटतंय हे घड्याळ माझं आहे? अरे, कामाच्या घाईगडबडीत तो घड्याळ घालायचाच राहून गेलेला, असं तो डायरेक्ट इंद्राला बोलतो आणि खिशातून घड्याळ बाहेर काढतो. तो घड्याळ आता तो डायरेक्ट इंद्रजीत सरांना दाखवतो आणि असं दाखवत असतो की जणू मी काहीच केलेलं नाहीये, मी खरा गुन्हेगार नाहीचे, तुझा मोठा गैरसमज झालाय. आणि त्या घड्याळावरून असंच काहीतरी आता सर्वांना सिद्ध होताना दिसतं. मागे उर्मिला जी असते ना, ही एकदमच ना शॉकिंग होऊन जाते, कारण विक्रांतच्या हातामध्ये घड्याळ आलंच कसं? विक्रांत आता सर्वांना असं बोलून दाखवत असतो की हे घड्याळ एकट्या माझ्याकडे नाहीच आहे. अरे अख्ख्या या भारतामध्ये हे असे घड्याळ कित्येक लोकांकडे असतील रे. एका घड्याळावरून तुम्हाला असं जज केलं. आणि दुसरं म्हणजे इंद्रा आता बोलत असतो, मग तू ऑफिसमध्येही नव्हता, जेव्हा तू असं बोलतो ना तेव्हा तू लगेच ना जुने त्याने जे काही CCTV फुटेज आणि भलत्या लोकांना त्याने कंपनीमधलं मॅनेज केलेलं असतं, ते सगळे CCTV फुटेज आता तर घरातल्यांना दाखवत असतो, इंद्रालाही दाखवत असतो. आणि इंद्रा ते सगळं पाहून एकदम असं शॉकिंग होऊन जातो की बरोबर याने अभ्यास करून आणलाय बरं का. आता त्याच्या हाताला जे काही जखम झालेली असते दरवाजे लावताना, आणि तो तर एकदमच बेस्ट पुरावा असतो इंद्राकडे आणि त्याला माहिती असतं आता काही विक्रांतीतून सुटणार नाही. मात्र तो असं दाखवतो की यामध्ये सुद्धा माझा काही दोष नाहीये, अरे मशिनरीमध्येच माझा हात गेला. अरे किती खोटं बोलतोय, असं इंद्रा जेव्हा बोलतो ना, आधीच त्याने स्वतःच्या हाताला मुद्दामच ना त्या मशिनरीमध्ये घातलेलं असतं आणि असं दाखवायचा प्रयत्न केलेला असतो की मी काहीच केलेलं नाहीये. आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तो लगेच त्या ठिकाणी कामगारांना बोलावून घेतो. कामगार तिथे आल्यानंतर लगेच विक्रांतच्या बाजूनेच ना ग्वाही द्यायला लागतात की विक्रांत सर बरोबर बोलताय. जेव्हा कामगार असं बोलतात ना इंद्राचा, त्या ठिकाणी मोठा पचकाच होऊन जातो. त्याने आतापर्यंत जेवढेही पुरावे त्या ठिकाणी आणलेले असतात ना, ते सगळे पुरावे आता खोटेच ठरतात. बुवांच्या पुढे आता तो मानच खाली घालतो. आणि आता विक्रांत लगेच ना पुढे ड्रामा सुरू करतो. तो असं दाखवत असतो, चूक नसतानाही मला घरातले लोकांनी असं ब्लेम केलं, माझ्यावरती नको ते आरोप केले, या घरामध्ये आता राहायचंच कशाला. तो मुद्दाम आता पोलिसांच्या समोर जातो, नाटक करू लागतो, मला अटक करा, या घरामध्ये माझी आता काही काडीची किंमत राहिलेली नाहीये, कुणीही येतं आणि मला ढोल ताशासारखं वाजून जात आहे, नको ते बोलत असतो. आणि माझे बाबा जरा जिवंत असते ना, तर त्यांनी आज माझी बाजू घेतली असती, या घरामध्ये माझी बाजू घेणारा कोणीच नाहीये, असं तो नको तो सर्वांनाच इमोशनल ब्लॅकमेल करून सर्वांना असं बोलत असतो. आता बुवा आबा जे असतात ना, यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच दाटतात, कारण विक्रांतने असं चित्र निर्माण केलेलं असतं ना की तो खराच गुन्हेगार नाहीये, तो निर्दोषच आहे. आणि आता आबा त्याची बाजू घ्यायला लागतात. मी काही चुकलो का मला बोल रे, माझं जर चुकलं असेल तर मला सांग. तर आता विक्रांत बोलत असतो, मी MDच्या चेअरवरती बसलेलो आहे ना, हे कुणाला खुपतंय चांगलंच माहिती आहे मला. हे सगळं होतंय तर यार राणीमुळेच. तो डायरेक्ट राणीलाच मध्ये ओढतो. बिचारा राणीचा यामध्ये काडीचा संबंध नसतो, तरीही विक्रांत डायरेक्ट राणीलाच बोलत असतो. आणि आता तो बोलत असतो, मला माफ करा आबा, परंतु या घरामध्ये आता मला राहायचंच नाहीये. आबा आता त्याला समजवत असतो, अरे असं काही करू नकोस, हे घर तुझंच आहे. तरीही विक्रांत, मला या घरामध्ये नको ते बोलणे खावे लागले, सर्वांसमोर अपमानित व्हावं लागलं, असं तो नको तो ना बोलत असतो. आता इकडे लगेच सर्वजण राणीकडे पाहू लागतात. आता रत्नाई जी असते ना, ही आता बोलत असते,
हे काय झालं माझ्या मुलासोबत आज घरामध्ये? माझा मुलगा इतका मेहनतीने कंपनी सांभाळतोय आणि आज त्याच्यावरच असे आरोप लादले गेले. आता आबा हा जो असतो ना, इंद्रावरच जरा जास्त चिडून जातो. कारण कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करून इंद्राने हे सगळं केलंय. त्याने आधी हे सगळं मला प्रकरण सांगायला हवं होतं. त्याने हे तर मला काही सांगितलंच नाहीये, असं त्याला जाणवत असतं. म्हणून तो आता डायरेक्ट इंद्रजीत सरांकडे जातो. त्याला चांगलंच सुनावतो. इंद्रा तरीही त्याची बाजू ठामाठाम मांडत असतो, की मी काहीच केलेलं नाहीये. हे सगळं विक्रांतनेच केलंय, मला 100% खात्री आहे. तर आबा बोलतो, अरे तुला जर खात्रीच आहे ना, तर बोलला असता माझ्यासोबत, पण पण तू काही बोललाच नाही. अरे असं कुणावर आरोप करण्याअगोदर आपल्याकडे स्ट्रॉंग एव्हिडन्स पुरावे असावे लागतात, तुला माहिती आहे ना. तर इंद्रा आता बोलत असतो, आता कोणीही काही बोलायचं नाही. राणी आणि मी अजिबातच ना चुकलेलो नाहीये. विक्रांत लगेच आता दाखवत असतो, उलट इंद्रानेच तुम्हा सर्वांना फसवलंय. त्याने मुद्दामच ना राणीसोबत आपलं भांडण सुरू झालेलं आहे असं दाखवलं, परंतु त्याचं आणि राणीचं अजूनही गुलुगुलू प्रेम सुरूच आहे. आणि माझ्यावर विश्वास नसेल ना, तर आता लगेच मालती आईंच्या डोक्यावर हात ठेवून मला तू शपथ दे इंद्रा. इंद्रा काहीच बोलत नाही आणि त्याच ठिकाणी सर्वांना आता इंद्रा खोटा पडलेला दिसतो. आणि आता सर्वजण राणीलाच ब्लेम करू लागतात, की हे सगळं राणीमुळेच घडलंय. इंद्रा फार बिघडलाय. आणि त्या ठिकाणी इंद्रा आता राणीला घट्टमिठी मारतो आणि बोलत असतो, राणी की कुणी काहीही बोललं ना तरीही माझा तुझ्यावरच विश्वास आहे. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार बरं? राणी आणि इंद्रा हे दोघं आता एकटेच या महाडिकांच्या घरामध्ये थांबणार आहेत, तिथेच राहणार आहेत. हेच आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु विक्रांतचा खरा चेहरा कसा समोर येणार बरं, हे बघणं रंजक ना ठरणार आहे.